सगळ्या बांधवांना जय शिवराय. छत्रपती शिवराय सोंडेंदुरू गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रासह देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांततेत जायचे. आपण इथून लगेच आता पेस संपली. आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे. थांबायचं नाही. शेवटी आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर सुरू होणार. आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही. आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्याला खुनशी वागणूक दिली जाईल. शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई खेळायची. त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो. जो कोण संयमानं राहील, ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे, ज्याच्यात संयम पण आहे, ज्याच्यात आक्रमकता पण आहे, ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहेत, तो माणूस 100% यशस्वी होतो. म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा. काही गडबड करू नका. जितके दिवस लागतील तितके, पण संयम ढळून द्यायचा नाही. अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. दिसत नसलं, आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका. अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसेल. इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा. देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाते. विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो. आम्ही हिंदू असून आमच्या सणावारात आम्हाला रोखलं जात. गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांच्या पूजा करतो. आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना, लोकांना अडवलं जातं. आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्यांना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं बसवलं का, हाही आमचा
आता प्रश्न आहे, राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची, सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेबांनी, शहासाहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं, मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला आलोत का? आम्ही काय धिंगाणा करायला आलोत का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. आम्ही शांततेत येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही, कधीच मेलो तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करतात तरी जाणून बुजून अडवलं जातं, याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारनं, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबाला त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे. कारण त्यांना सांगून 4 महिने झाले, त्यांना फोन करून सांगितलं, त्याला आता 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडून गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही. आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय, त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही. मान्य न्यायालयाने पुढेही तसा नकार दिलेला नाही, त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी 1-2-4 दिवसात. अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेले रितसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला, शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना पुढेच अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले. आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं, सरकारचं काम होतं त्यावेळेस, आम्हाला निघायच्या टायमाला सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय देऊ, कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली. आता हे लय लांब चाललं. आता इकडे आणा, 2 मिनिट इकडे आणा. मोबाईल
आणि पाठी घे, चल खाली बस, पाठी घे, खाली बस बाबा. मोबाईल पाडतील बरं का मी. या ठिकाणी आपण बघतोय दादांचा लाईव्ह. या ठिकाणी बघतोय आपण मराठ्यांचं भगवा वादळ. मीडिया रथ थांबवा, दादा नाही उद्या. या ठिकाणी मराठ्यांचं भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालंय. या ठिकाणी प्रत्येक लाईव्ह अपडेट आणि याचं वार्तांकन करण्यासाठी आपले आदरणीय सिद्धार्थी गोदाम सर या ठिकाणी बांधवांनो सोशल मीडियावर पाहणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे. पाटील वापस मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी निघालेले आहेत मुंबईच्या दिशेने. आणि मुंबईला जात असताना हे मराठ्यांचं भगवा वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आंतरवलीसाठी ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत. प्रत्येक क्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय भावांनो. कोणा मला इथं मध्ये जायला